श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातले आदिपर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, आपल्या नाजूक यशस्विनी मातेला त्याने अनेक वेळा पाठकुळी घेतले आणि नद्यांच्या काठावरून व खाचखळग्यामधून मोठ्या कष्टाने तो तिला घेऊन गेला. अशा स्थितीत एकदा सायंकाळी तो एका रानात शिरला. या रानात कंदमुळे आणि फळे जवळजवळ नव्हतीच. पाणीही क्वचित आढळले. थोर श्वापदांचा तेथे सर्वत्र संचार होता. पक्षीही तसेच क्रूर होते. यामुळे सायंकाळचा समय अतिशय रौद्र भीषण वाटत होता. सर्व बाजूंना अंधार दाटला आणि अवकाळी सोसाट्याचे वारे वाहू लागले. त्यामुळे रानातील जाळ्या झुडपे तर धुळीला मिळालीच, पण मोठमोठ्या वृक्षांवरील फळे व फुले खाली गळून पडली आणि ते उन्मळून खाली कोसळले. असा त्या रानात हाहाकार झाला. असह्य श्रमामुळे आणि तहानेमुळे पांडव व्याकुळ झाले. झोप अनावर झाल्यामुळे त्यांना गरगरल्यासारखे होऊ लागले आणि पुढे पाऊल टाकणे त्यांना जड जाऊ लागले. नाईलाजाने त्यांना तेथेच थांबावे लागले. पण त्या घोर अरण्यात अन्नाचा एक कणही मिळण्यासाठी मोठीच पंचाईत झाली होती. अखेर तहानेने घशाला कोरड पडल्यामुळे आपल्या पुत्रांच्या परिवारात बसलेली साध्वी माता कुंती, मला विलक्षण तहान लागली आहे, असे आपल्या पुत्रांना पुन्हा पुन्हा काकुळतीला येऊन म्हणाली. आईचे ते केविलवाणे शब्द ऐकताच तिच्याविषयीच्या ममतेने आणि करुणेने भीमसेनाने मन भरून गेले आणि तिथे न थांबता पुढे जाण्याचा त्याने निर्धार केला. आणि भीमसेनाने एक निर्जन घोर अरण्यातच शिरला. तेवढ्यात अगदी गर्द सावली असलेल्या एका रमणीय वटवृक्ष त्याला दिसला. त्या वटवृक्षाखाली त्या सर्वांना त्याने बसविले आणि तो भरतश्रेष्ठ भीमसेन त्यांना म्हणाला, मी पाणी कुठे मिळते आहे काय ते पाहून येतो. तुम्ही सारे इथेच विसावा घ्या. पाण्यामध्ये राहणाऱ्या सारस पक्ष्यांचे मधुर कूजन ऐकू येत आहे. नक्कीच जवळपास एखादे मोठे सरोवर असले पाहिजे असे मला खात्रीने वाटत आहे. भीमसेन असे म्हणाल्यावर, ठीक आहे, तू जा, अशी ज्येष्ठ बंधूने म्हणजेच युधिष्ठिराने त्याला परवानगी दिली. ज्या बाजूने जलचर सारसांचा आवाज येत होता तिकडे भीमसेन गेला. सरोवरात तो पाणी प्याला आणि त्याने स्नान केले. आणि भावावर अपार प्रेम करणारा तो भीमसेन आपल्या भावांसाठी आणि मातेसाठी उत्तरीय वस्त्रात पाणी घेऊन 2 कोस अंतरावरून मोठ्या त्वरेने आईकडे परत आला. आणि शोकाचा व दुःखाचा कढ अनावर झाल्यामुळे तो एखाद्या भुजंगाप्रमाणे निश्वास टाकू लागला. आपली आई आणि भाऊ जमिनीवरच झोपले आहेत असे केविलवाणे दृश्य त्याला दिसले आणि अतिशय शोकाकुल होऊन त्याने विलाप केला. माझे भाऊ आज जमिनीवर झोपले आहेत. हे दृश्य मला अभाग्याला पाहणे भाग पडले आहे. यापेक्षा अधिक क्लेशदायक दृश्य कोणते असेल? मागे वारणावतामध्ये बहुमोल शय्यावर देखील ज्यांना काळजीमुळे झोप येत नसे त्यांनाच आज जमिनीवर गाढ झोप लागली आहे. शत्रुसेनेची धुळधाण उडविणाऱ्या वसुदेवाची भगिनी कुंती भोजी म्हणजेच कुंती भोजाची सर्व लक्षण संपन्न कन्या, विचित्र वीर्याची सून, महानुभाव पांडूची भार्या, ही कमलकलिकेच्या गाभ्याप्रमाणे कांतिमती असलेली अतिशय सुकुमार अशी आमची माता कुंती वास्तविक अतिशय उंची शय्येवर झोपण्यासाठी जन्माला आलेली. पण पहा, आज मात्र खडबडीत जमिनीवर झोपण्याचे तिच्या नशिबी आले आहे.
यमधर्मापासून, इंद्रापासून, वायूपासून आम्हा पुत्रांना जिने जन्म दिला, त्याच आमच्या प्रासादशायिनी मातेला नुसत्या जमिनीवर झोपावे लागावे. हे माझे पुरुषश्रेष्ठ बंधू जमिनीवर झोपलेले पाहण्याचे माझ्या नशिबी आले आहे. यापरते अधिक दारुण दुःख ते कोणते? त्रिभुवनावर अधिपत्य गाजविण्याची ज्या युधिष्ठिर राजाची योग्यता, त्यालाच आज एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे जमिनीवर झोपणे भाग का म्हणून पडावे? नीलकमलाच्या कांतीप्रमाणे श्यामल अर्जुन आज जमिनीवर झोपला आहे. यापेक्षा अधिक तापदायक गोष्ट ती कोणती असू शकेल? देवांमध्ये अश्विनी कुमार ज्याप्रमाणे रूपसंपन्न म्हणून विख्यात आहेत, त्याप्रमाणे रूपसंपन्न असलेले हे नकुल सहदेव आज निर्धन कपाळकरट्या प्रमाणे जमिनीवर झोपले आहेत. साऱ्या गावाला आश्रय देणारा एखादा एकुलता एक वृक्ष असावा, त्याप्रमाणे जीवावर उठलेले उग्र प्रकृती कुलांगार भाऊबंद नसलेला पुरुष जगात एकटा सुखाने नांदतो. पानाफुलांनी दाट भरलेला एकच एक प्रचंड वृक्ष गावात असावा आणि इतर झाडे भोवताली नसल्यामुळे लोकांनी त्याच्या भोवती पार बांधावा आणि त्याची आदराने पूजा करावी. त्याप्रमाणे हाडवैर करणारे घातक भाऊबंद नसलेला पुरुष इतरांना आदरणीय व पूजनीय होत असतो. ज्या भाग्यशाली पुरुषांना अनेक शूर आणि धर्मशील आप्तेष्ट लाभतात, ते या जगात सुखाने नांदतात आणि त्यांना कसलीही व्यथा व्याकुळ करत नाही. अरण्यात दाटीवाटीने वाढलेली झाडे एकमेकांच्या आधाराने मोठ्या जोमात बहरतात. त्याचप्रमाणे धनसंपन्न वैभवशाली मित्रांचा, बांधवांचा व पुत्रपौत्रांचा परिवार लाभलेले भाग्यशाली समर्थ पुरुष परस्परांच्या आश्रयाने मोठ्या सुखाने नांदतात. पण आम्ही किती दुर्दैवी कपाळकरंटे आहोत पहा ना. विषर्यस्त मनोवृत्ती असलेल्या त्या नीच धृतराष्ट्राने आणि त्याच्या मुलाने आम्हाला देशोधडीला लावले आणि आमच्या आयुष्याची दोरी अगदी बळकट होती. म्हणूनच आम्ही दैवयोगाने कसेबसे वाचलो. वाड्याला लागलेल्या त्या भीषण आगीमधून आम्ही सही सलामत निसटलो खरे, पण आता घोर निबिड अरण्यात या वृक्षाखाली आश्रयासाठी बसण्याचा दुर्धर प्रसंग आमच्यावर ओढवला आहे. अतिशय असह्य क्लेश सहन करण्याची पाळी आमच्यावर आली आहे. अशा परिस्थितीत आम्ही जावे तरी कुठे? फक्त आपल्याच पायांखाली पाहणाऱ्या दुरात्म्या दुर्योधना, तुझ्या मनातील इच्छा आता तरी पूर्ण झाली ना? देवच तुझ्यावर प्रसन्न दिसतात आणि म्हणूनच तुला जीवे मारण्याची युधिष्ठिर मला परवानगी देत नाही. अधमा, याच एका गोष्टीमुळे तू आजवर जिवंत राहिला आहेस, पण आज मात्र माझा संताप अनावर झाला आहे. आजच मी तिकडे येतो आणि कर्ण, तुझे सारे धाकटे भाऊ आणि शकुनी यांच्या समवेत तुझे तळपट करून टाकतो. पण माझा नाईलाज आहे. नतद्रष्ट नाठाळ नीचा आमचा थोरला भाऊ युधिष्ठिर धर्मात्मा आहे ना, त्याला मुळी रागच येत नाही. अशा स्थितीत मी तरी काय करू शकणार? भीम असे स्वतःशीच बोलला आणि क्रोधावेगाने त्याच्या मनाचा भडका उडाला. त्याने हातावर हात चोळला, उद्विग्न होऊन लांबलचक सुस्कारा सोडला. पण प्रत्यक्ष कृती करून दाखवणे प्राप्त परिस्थितीत अशक्य असल्यामुळे तो पुन्हा खिन्न झाला. विझून गेलेल्या अग्नीप्रमाणे निस्तेज झाला. एवढ्यात अगदी क्षुद्र माणसांप्रमाणे खाली जमिनीवर झोपलेल्या, अगदी निर्घोर झोपलेल्या आपल्या भावांकडे त्याचे लक्ष गेले. या रानापासून जवळच एखादे नगर असावे असे त्याला वाटते. वास्तविक ज्यावेळी जागे राहणे आवश्यक आहे, अशाच वेळी हे माझे भाऊ झोपून राहिले आहेत. मी मात्र जागाच आहे.
हे जागे झाले म्हणजे मी आणलेले पाणी प्राशन करतील आणि त्यांच्या श्रमाचा परिहार होऊन ते ताजेतवाने होतील, असा मनाशी विचार करून भीम स्वतः जागत बसला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.